अहो ही खंडणी आहे खंडणी. नीट लक्ष द्या. रेकॉर्ड करा सगळं. अहो मी घरातला असून मला फसवलं म्हणजे बाहेरच्याला किती फसवलं असेल माझ्या या सावत्र भावाने. पण यांनी तुमच्यावर अन्याय केला याचा पुरावा काय आहे? अहो पुरावा. पुराव्याशिवाय हा संपतराव कधी बोलतच नसतो. हा घ्या पुरावा. हा वाडा माझ्या नावावर केलेला सहीचा कागद बघा. या रानानं सह्या केल्या. हो बापाला सोडवायचं म्हणून अक्षरशः पाया पडला पैशासाठी माझ्या. आणि आता बाप चुकून आल्यावर पहिलवान की धावतोय. साहेब तुम्हाला काय म्हणायचं यावर? हा माणूस धडधडीत खोटं बोलतोय. नाही आता इथं न्याय मिळणार नाही. घे पेटवून घे स्वतःला. नाही झालंय तर मीच भेटवतो तुला. इकडे ये. साहेब सनीदार म्हणते ते बरोबर आहे. हे उचला याला. थांबा. रेकॉर्ड करा. मी आणि माझी बायको कसे मेले हे सगळ्या जगाला कळू द्या. साहेब खरंच इथं अन्याय होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की हो सगळा बनाव आहे. सूरज, राणा, बघा. अहो बघा कसा तोंड लपून गेला. अहो खरंच सांगतो. अहो मी पैसे दिलेत. अहो माझ्याकडे हे कागद आहे. मी मालक आहे या वाड्याचा. राणा काय चाललंय? हा तू तेवढे पैसे पण घेतलेस? काकांना बळच दिलं आणि फक्त 1 लाख रुपये दिलेत. अरे होय पण तो जगाला दाखवत सुटलाय त्याचं काय? पण ते सही मलाही तेच कळत नाही. काका कसली सही दाखवतात? तो लई मोठा भामटा आहे. रानाच्या साधे भोळेपणाचा फायदा घेतलाय त्यानं. फायदा नाही गैरफायदा घेतलाय. काका एवढ्या खालच्या थराला जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आमस्ती तर का नाही त्या काकाचं डोसकच फोडू वाटायलंय बघा. फोडा फोडण्याशिवाय तुम्हाला दुसरं जमतंय काय? या रे इकडे. हे सगळं लिहून घ्या. सगळं रेकॉर्ड करा. ह्यांची दंडेलशाही. अहो अहो त्याला गोळ्या घालतो आणि जेलात जातो. अरे सोड म्हणलं ना. सोडणार नाही बायला. घे जीव घे माझा. बाहेर रुपा बी पेटून गेल. मग बघू कुठं जाते ते. बघितलं कशी पोरं घालतोय माझ्या अंगावर भाऊ. आता याला भाऊ तरी कसं म्हणू? साहेब खरंच ही दंडेलशाही आहे. हे बघा मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही प्लीज बाहेर थांबा. अहो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही बोलून सोडवतो. सोडवायला मी तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा. तशी काय बातमी असतील तर मी सांगतो तुम्हाला. परत तुम्हाला सांगतो प्लीज बाहेर थांबा. आम्हाला बोलू द्या. अरे काय चाललंय? तुझ्याच कर्माची फळ आहे ताब्या. काल मला घराबाहेर काढलंस काय? आज तुझी येळ आहे. हा वाडा माझ्या नावावर झालाय. सगळं पुरावा आहेत माझ्याकडं. हे काका पाहिजे तर तुझे 1 लाख रुपये घेऊन जा. अरे या संपतरावासाठी 1 लाख म्हणजे 1 करोड. करोडची मदत केली आहे मी तुम्हाला. बऱ्या बोलाने वाडा खाली करा. नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. तुझ्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही मी. मग तुझ्या पोरांना जेलात घालवल्याशिवाय राहतच नाही. तू बाहेर आलास नव. तुझ्या पोरानं मारामारीच्या आणि फसवेगिरीच्या आरोपाखाली खडी फोडायला लावतो की नाही ते बघ.
माझ्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही हो संपतराव. रुपा ये इकडं, घे पेट्रोल. ए, आज करा तुमचा तमाशा. वाडा खाली करा, मला बी हौस नाही पेटवा पेटवीची. ठीक आहे, तुला वाडा पाहिजे ना? हा घेऊन टाक. मामांच्या तुम्ही कशाला घाबरता या भामट्याला एवढं? आम्ही सांगितलं नवं एकदा. ऐका, घरच्या करत्या माणसानं हुकूम दिलाय, वाडा आत्ताच्या आत्ता खाली करा. दुसरं घर मिळेपर्यंत थांबावं लागेल. राणा आणि अंजलीकडे बघून थांबतो 2 दिवस. 2 दिवसात वाडा खाली करा. चल रुपा. अरे मग आपण 2 दिवस काय करायचं? राहू की रस्त्यावर, काय नवीन आहे आपल्याला? पण आता ह्या वाड्यात येईन तो मालक बनूनच. यात कुणाची थोबाड बघायची इच्छा नाही माझी. आब्या, जादा नाही आणि कमी नाही. 2 दिवस. चल गे, चल रुपा. साप तो सापच, डसणार म्हणजे डसणार. तो परत आला तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली बघा. नाही पण आम्ही म्हणतो राणा भाऊजी कशाला त्या काकाच्या नावावर आपलं घर करत्याल बरं? अहो त्यासनी बी आपलंच घर महत्वाचं आहे नवं. ते का आपल्याला रस्त्यावर आणत्याल? नाही बाई नाही, आमचा तर विश्वासच नाही. राणा भाऊजी असं करणं शक्यच नाही बघा. राणा भाऊजी तुम्ही सांगा बरं, तुम्ही नाही सही केली म्हणून सांगा समजाच की तुम्ही नाही सही केली. अरे तू सही नाही केलीस तर आजचं काम उद्यावर जाणार. अरे अंजली वाचलेल्या कागदातलाच कागद आहे त्यो. तर कर की सही. ठीक आहे. हे बघा, तुम्ही दोघं व्हा पुढं, आम्ही आलोच कागद देऊ. होय. आबा, मीच सही केले. मीच सही केली. चूक झाली माझी. माझ्या लक्षातच आलं नाही. अरे देवा, बघितलं का? माणसाला थोरले पण मिळालं का नाही की माणसं कशी मनमानी करतात ते. नाही राणा भाऊजी, चूक तुमची नाही हो, तुमच्या अर्धवट शिक्षणाची. आधी तुम्हाला भरीला पाडलं, अर्धवट शिकवलं, आणि आता या समजाची फळं आम्हाला भोगायची पाळी आल्या बघा. आता यो दोष नेमका कुणाचा म्हणायचा? परिस्थितीचा. परिस्थितीचा. तसं जर म्हणायला गेलं तर मग जाऊबाईंनी थोरलेपणा घेऊन समधी कागदपत्र तर तपासली होती. त्याचं काय झालं मग? स्वतःची मनमानी केली आणि आम्हाला बेघर केलं. नंदिता, काय खोटं बोलतोय आम्ही?
त्या काकानं मला जमिनीचं गानवडीचं पेपर तसं सांगून फसवलं. अंजलीबाईंचा काय बी दोष नाही. अहो पण आपण तर रस्त्यावर आलो का नाही त्याचं काय? घरातली शिकलेली आणि थोरली सून म्हणून चांगलं कर्तव्य बजावला जाऊबाई तुम्ही. बस लय बोलला. आता आमचं आम्ही बघून घेतो काय करायचं ते. जमीन गेली, वाडा गेला, आता अजून काय बघून घ्यायचं राहिलंय मामनजी? तू तुझ्या खोली जा की. का अशा टायमाला आम्ही आमच्या खोलीत जाऊन आराम करायचा व्हय? आराम करण्यात उड्या मार, पण इथं किटकिट करू नकोस. संडास वरती अहो पण तुम्ही म्हटलं नवरा बघा आता. मारा, घाला गोळी घाला, एकदाच मारून टाका आमासनी. नाही ही नंदिता बोलली का नाही की नंदिताचं तोंड दिसतंय, पण त्या टायमाला जर आमचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. आणि गोळी घालायचीच असेल का नाही तर आमासनी नाही त्या काकाला घाला. आमासनी सांगतात ऐकायला तर कुणाला न काय. बाबा खरंच सांगतोय, समजी चूक माझी आहे. अंजलीबाईंनी सांगितलं तुम्हाला की कागद वाचल्याशिवाय सही करायची नाही म्हणून. ते काकाने गडबड करून आबा तुम्ही उगाच अडवलं मला. 4 रट्ट बसलं असतं की नाही, काका सगळं सुतासारखं खरं खरं बोलला असता बघा. अरे सूरज, त्यानं प्रकरण अजून वाढलं असतं. जगासमोर तमाशा करण्यात काय अर्थ आहे? टायमाला काय बी लक्षात आलं नाही हो माझ्या. ठीक आहे, झालं ते झालं. आता वाईट वाटून घ्यायची गरज नाही. आपण वकिलाचा सल्ला घेऊ. संपतनं खोटेपणा केलाय तर तो जगासमोर येईलच. राणा काम कर, तू जा तालमीत. ठीक आहे, नको जाऊ. अंजली जा, तुम्ही खोली जाऊन आराम करा. आणि जाताना याला पण घेऊन जा. पुन्हा बाब सांगतोय ना हो. जा. चला, आबा सांगतायत ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. चला आपण जाऊया. चला. सूरज, तू वकिलांना बोलून घे. काय वाटतंय तेवढं प्रकरण सोपं नाही. आधीच वातावरण गंभीर आहे, त्यात परत हे आपलेच जात आणि आपलेच ओठ. श्रीपती अरे भजी देतोस का सोनं? एवढीशीच प्लेट? अरे 10 रुपयाला तुला काय परत भरून देऊ काय? अरे आमच्या मुंबईला 10 रुपयात अशा 2 प्लेटा येतात. मग तिकडच खाऊन यायचा होता. 5-50 प्लेट आहे, इकडे कशाला आलाय? चल. ए चिडलाय गडी. अरे मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला सांगतो 1 नंबर आहेत भजी. अरे वासावरूनच कळतं. अरे ही प्लेट मुंबईला 20 आणि 30 रुपयाच्या खाली कोणी विकणारच नाही. मी काय म्हणतो, मुंबईला माझा एक गाळा आहे, टाकायचं का बिझनेस? हे बघ, पेलाभर गुतवायचं, तांब्याभर मिळवायचं
अरे मुंबईत खोऱ्यानं पैसा आहे. एक नंबरचा खोटारडा आहे हो म्हातारा. अजिबात विश्वास करू नका याच्यावर तू. रुपा रुपा काय रुपा? एक तर मला फसवून आणलं इथे. काय म्हणाला होता मला? मुंबईला जाऊ, पिक्चर काढू, हिरोईन बनवतो तुला. आणि इथं हे असं भिकारणी सारखं रस्त्यावरची घाणेरडी तेलकट भजी खायला घालतोय आम्हाला. अगं तुला भिकारणीचा रोल मिळाला तर तेवढीच प्रॅक्टिस. आवाज मिळाला तर सांग मग. आवड नकोय मला. मला की नाही फेमस व्हायचंय. या रूपाच्या जलात हजारो लोक आहेत. ते करोड करायचं मला. अगं तू काळजी कशाला करते? करोडोच्या वाड्याची मालकीन होणार तू. मला एक सांग, मागचीला बी असंच काय बोलून आणलं होतं काय? अगं मागची होती येडपट, तशी तू आहेस का? जशी तू वेगळी तसा ह्या टायमाचा माझा डाव बी वेगळा. अगं 2 दिवस कळ काढ, मग माझं पाय धुवून पाणी पिशील तू. 2 दिवसाचा वाडा नाही मिळाला तर पाणी बी मागणार नाहीस तू. रॉकेलचं काम जपून ठेवलाय म्या. अगं रुपा, अगं 4 चौघात असं बोलू नये. अगं इथं इज्जत आहे माझी. हे बघ, आब्याचा त्याच्या पोरावर लय जीव. आता त्याला जेलात पाठवतो म्हटल्यावर कसं कबाड खारकन उतरलं त्याचा तू बघितलंस ना? आब्या आपल्या पोराच्या मायेपोटी हा वाडा माझ्या हाती देणार म्हणजे देणार. तू लिहून घे. अशी चारी बाजूनी संकट आल्यावर माणूस बिथरतो आणि त्याचाच फायदा आपण घ्यायचा असतो. यावेळी माझा डाव चालणार म्हणजे चालणार, गॅरंटी आपली. तू भजी खा. होय, असं कसं झालं? काकांनी आपल्याला फसवलं. आपण त्यांच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. कोर्टाच्या कामात बरं पडेल म्हणून होय म्हणलं तर हे असं. काही माणसांचा स्वभाव बदलत नाही म्हणतात ना, तेच खरं. तुम्ही बजावून पण माझ्याकडनं चूक झालीच कशी? तर माझ्या एका चुकीमुळे समदेशनी भोगावं लागणार. अहो, तुम्ही मुद्दाम केलेत काय? नाही हो, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. हे समजा मी अर्धवट शिकल्यामुळे झाले. तुम्ही त्यांचं तर अजिबात मनावर घेऊ नका. चुका होतात, त्या सुधारताही येतात. आणि आबा म्हणतात ना काहीतरी मार्ग निघेल म्हणून, मग नक्की निघेल. आधी जमीन आणि आता घर. हे समजा आपल्या संकटच का वाहिले? काय पाप घडले आपल्यात? पाप वगैरे काही नाही. काही नको त्या गोष्टी घडतायत, पण आपण खंबीर राहूया. संकट येतात तशी जातातही. पण कधी? त्यांची येण्याची जशी वेळ असते ना, तशी जाण्याचीही असते. आपण फक्त आलेल्या संकटांचा सामना करायचा. आणि आपण सगळे एकत्र असू ना, तर ते शक्य सुद्धा आहे. परवाच तुम्ही म्हणलात जमीन नसली तरी डोसक्यावर छप्पर आहे. पण आज अहो, तुम्ही नका एवढा विचार करू. तुमच्या हातून चुकून झालंय हे, आणि काकांनी तुम्हाला फसवलं हे लवकरात लवकर सिद्ध होईल. फक्त आबा म्हणतात तसं कायदेशीर मार्गाने जाऊयात आपण. आता वकील आले की सांगतीलच ना सगळं. फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेव. यापुढे कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याच्या आधी ते वाचल्याशिवाय त्यावर सही करायची नाही. कोणीही सांगितलं तरी नाही. अगदी मी जरी सांगितलं ना तरी सुद्धा नाही. कायम स्वतःच्या बुद्धीवर आणि डोळ्यांवरच विश्वास ठेवायचा. वय एकदम पटलंय बघा. पण आता जे झालंय ते
आपला वाडा आपल्या हातनं जाणार नाही ना बा? नाही नाही, तसं काही नाही होणार, खात्री आहे मला.